असावा पडद्यावर काम करणारा? काही प्रतिक्रिया माझ्या कानावर आल्या, ती म्हणजे ही निवडणूक आता काही जणांसाठी खूप सोपी झाली असं त्यांना वाटतं, पण त्यांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो, कारण प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणं ही माझी संस्कृती नाही. त्यांना मी नम्रतापूर्वक हेच सांगेन की ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, तर ही निवडणूक आता जनतेची आहे. गेल्या 5 वर्षात जनतेच्या झालेल्या अपेक्षा भंगाची आहे. कारण सर्वसामान्य जनता तासनतास वाहतुकीच्या कोंडीत अडकलेली आहे. सर्वसामान्य जनता गेली 5 वर्ष महागाईमध्ये भरडली गेलेली आहे. हीच सर्वसामान्य जनता आस लावून बसली होती की बैलगाडा शर्यतींचे घाट पुन्हा कधी गर्दीनं फुलणार, त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आलेले नाहीत. खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र आलेली नाहीत. पर्यटन केंद्रांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. शिवजन्मभूमी शिवनेरी असेल किंवा बलिदान तीर्थ वढू तुळापूर असेल, याच्यासाठी ठोस कारवाई झालेली नाही. असे अनेक प्रश्न घेऊन जनता मैदानात उतरलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक कुणा व्यक्तीची नाही, ही निवडणूक या मतदारसंघातल्या मातामाऊल्यांची आहे. ही निवडणूक या मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणाईची आहे. ही निवडणूक अपेक्षाभंग झालेल्या शेतकऱ्यांची आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की सेलिब्रिटी उमेदवार, तर त्याही बाबत मी एवढंच सांगू इच्छितो की नेता असो किंवा सेलिब्रिटी, तो कोण असावा आणि कसा असावा हे मायबाप जनता ठरवत असते. त्यामुळे येत्या काळात जनताच ठरवेल ही निवडणूक कुठल्या अंगानं जाईल. ती जनतेवर, माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्याचा आणि जे आजपर्यंत झालं नाही ते म्हणजे मतदारसंघातले प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून त्याची सोडवणूक करणं, त्या दृष्टीनं पावलं टाकण्याचा माझा कसोशीनं प्रयत्न असेल. धन्यवाद.